अमरावती लोकसभेसंदर्भाचं राजकारण आता चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। जसे जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत तसं तसं अमरावती जिल्ह्यात राजकारण वेगानं तापत आहे। गेल्या 5 वर्षापासून राजकारणातील एकमेकांचे वैरी असणारे राणा दाम्पत्य व अडसूळ यांनी आज अडसूळांच्या निवासस्थानी भेट देऊन राजकीय वाद संपवला असल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले व त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आपला पाठिंबा सुद्धा जाहीर केला व त्यामुळेच अमरावती लोकसभेत आता चौरंगी लढत पाहायला मिळत आहे। या दरम्यान आनंदराव आंबेडकरांनी बहुजनवादी विचारसरणीच्या लोकांनी जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून द्यावे यासाठी 19 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची अमरावती येथील सायन्स कोर मैदान या ठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित केलेली आहे व या सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3ही नातू एकाच मंचावर दिसणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया MIM आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी दिलेली आहे व या सभेला जास्तीत जास्त संख्येने बहुजनवादी विचारसरणीच्या लोकांनी हजर राहावे असे सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे। उमेदवार माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांची 19 तारखेला जाहीर सभेच्या आयोजनाकरता आजची पत्रकार परिषद बोलावली आहे। आपण या ठिकाणी आले सर्वांचे या ठिकाणी आभार। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।